बोलेगाव उपनगरातील गांधीनगरमध्ये शनिवारी रात्री 2 गटात कोयता आणि दांडक्याने हाणामारीची घटना घडली। लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राजवळील भाजपच्या बूथजवळ थांबल्याच्या कारणातून हा प्रकार घडला। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादीवरून 15 जणांविरुद्ध रविवारी पहाटे गुन्हे दाखल करण्यात आले। पहिला गुन्हा जखमी आदेश किसन भिंगारदिवे वय 20 राहणार भिंगारदिवे मळा गांधीनगर बोलेगाव यांनी रुग्णालयात उपचार घेत असताना दिलेल्या जबाबावरून आशिष विठ्ठल शिरसाट, चेतन संतोष सरोदे, योगेश संतोष सरोदे, शारून दाऊद जाधव, यश रावसाहेब शिरसाट सर्व राहणार गांधीनगर बोलेगाव यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला। तर दुसरा गुन्हा जखमी चेतन संतोष सरोदे वय 18 राहणार भीमचौक गांधीनगर बोलेगाव यांनी रुग्णालयात उपचार घेत असताना दिलेल्या जबाबावरून आदेश किसन भिंगारदिवे, संकेत किसन भिंगारदिवे, जमीर पठाण, सोन्या कांडगे, रोहित जाधव, पंकज दराडे सर्व राहणार गांधीनगर बोलेगाव आणि इतर 4 ते 5 अनोळखी यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला। दरम्यान ही घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रात्रीतून धडपकड करून एका अल्पवयीन मुलासह 8 जणांना ताब्यात घेतले। अभिषेक उर्फ सोन्या राजेंद्र लांगडे, संकेत किसन भिंगारदिवे, जमीर शौकत पठाण, ओंकार सतीश आपरे, परमेश्वर हरिभाऊ मगर, थॉमस उर्फ योगेश संतोष सरोदे, यश रावसाहेब शिरसाट आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।